नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत. झटपट काही क्रिस्पी आणि टेस्टीसाठी तवा ब्रेड पिझ्झा. मी तव्यावर असे सगळे कांदा, शिमला मिरची, गाजर, बीट हे बारीक बारीक किसून असं हे किंचित मीठ मिरेपूड असं घालून परतून घेतो. अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला. असा हा झटपट तवा पिझ्झा ब्रेड पिझ्झा करण्यासाठी एवढीच फक्त आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. ही व्यवस्थित शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते. आणि असं सगळं काढून घेते इथे. आपल्या आवडीनुसार भाज्या तुम्ही ह्याच्यात घालू शकता. आता मी हे घरचं ताजे लोणी इथे तव्यावर घातलेलं आहे आणि ह्याच्यावरती ब्रेड स्लाइस अशा प्रकारे रोस्ट करून घेणार आहे. थोडेसे दोन्ही साईडला थोडंसंच आपल्याला लावून घ्यायचं. अशा प्रकारे एका वेळी आपण हे 4 स्लाइस इथे ठेवू शकतो. हे लोणी अशा प्रकारे लावून घेऊ. त्याच्यावरती परत थोडासा लोण्याचा हात लावूया. आणि आता इथे मी असा पिझ्झा सॉस लावून घेते. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं केलेलं मिश्रण होतं, जस्ट सॉटे करून घेतलेलं 2 मिनिटं, ते आपण ह्याच्यावर स्प्रेड करून घेऊ. सुट्टीत मुलांना साधं असं नको असतं, काहीतरी फॅन्सी, पण त्याच्यात हेल्दी कसं करून द्यायचं ते आपण अशा प्रकारे देऊ शकतो. एवढा टेस्टी लागतो. म्हणजे ब्रेड जरी केला तरी पण त्याच्यासोबत आपण एवढं फायबर आणि प्रकाश देत आहोत. कच्चे हवे असेल तर थोडंसं कच्चं मी इथे घालतीये, क्रिस्प असावं म्हणून. आणि त्याच्यावरती हे असं मोझरेला चीज, नंतर हे पिझ्झा मिक्स हर्ब्स ह्याच्यात स्प्रेड करायचे, स्प्रिंकल करायचे. 2 मिनिटासाठी मी हे कव्हर करते जेणेकरून चीज छान मेल्ट होईल. मी हे काढून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान क्रिस्पी झाला आहे बेस. इथे आवाजावरून पण कळत असेल किती अशा प्रकारे मस्त हा आपण क्रिस्पी, आवाजावरून तुम्ही ओळखू शकता किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेलं आहे हे छानपैकी. अशा प्रकारे झटपट अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण तवा ब्रेड पिझ्झा बनवू शकतो. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला अजून केलं नसेल तर.